विचारलेला असतो। एका पाण्याच्या टाकीचा 2/6 भाग पाणी भरल्यावर ती पूर्ण भरण्यासाठी 600 लिटर पाणी कमी पडते, तर त्या टाकीची क्षमता किती लिटरची आहे? मग या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा बरं, टाकीचे किती भाग आहेत? 6 आणि 2 भाग पाणी त्यात भरलेलं आहे। मग आपण या ठिकाणी टाकी काढूया। ही टाकी आहे, तिचे एकूण भाग किती आहेत? 6। 1 2 3 4 5 आणि हे 6 भाग झाले। त्यापैकी 2 भाग भरले, हे 2 भाग भरले। त्यानंतर काय सांगितलंय? ती पूर्ण भरण्यासाठी 600 लिटर पाणी कमी पडते। म्हणजे हे जे 4 भाग आहेत, इथलं पाणी भरण्यासाठी आपल्याला 600 लिटर पाणी काय होते? कमी पडते। तर त्या टाकीची क्षमता किती लिटरची आहे? मग आता आपण या 600 ला काय करायचं? 4 ने भागायचं। 4 भाग आहेत, 4 एके 4, 4 एके 4, इथे उरले 2, 4 पंचे 20 आणि हा 0, म्हणजे किती आले? हे 150। म्हणजे एका भागामध्ये किती पाणी राहते? 150 लिटर पाणी राहते। मग भाग किती आहेत? एकूण 6 भाग आहेत, म्हणून 150 ला गुणिले करायचे आपण 6। मग बरोबर 15 90, हा शून्याचा 0, म्हणजेच किती लिटरची क्षमता आहे टाकीची? टाकीची क्षमता आहे 900 लिटर। म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। कसं उत्तर काढायचं ते समजलं?